पुढची बातमी बघूयात. कायम चर्चेत राहणाऱ्या मालेगाव महानगरपालिकेतला आता एक नवा व्हिडिओ समोर आलाय. तो म्हणजे महानगरपालिकेच्याच कार्यालयामध्ये नमाज पठण करण्यात आलं. त्यावरून भाजपनं कारवाईची मागणी करत भाजप आक्रमक झाली आहे. आणि मालेगावच्या महापालिकेत नेमकं घडलं तरी काय, बघूयात या रिपोर्टमधनं. मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयातील नमाज पठणाचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप आक्रमक झाली. महापालिकेच्या कार्यालयात नमाज पठण झाल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनीही आयुक्तांच्या कार्यालयात हनुमान चालिसेचा पाठ केला. आता हे प्रकरण नेमकं काय आहे, बघूयात. लोकसंघर्ष समितीनं महापालिकेकडे पथदिव्यांची वारंवार तक्रार केली, पण तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे संघर्ष समितीचे कार्यकर्ते विद्युत विभागाच्या अधीक्षकांना भेटण्यासाठी आले. मात्र अधीक्षक बैठकीसाठी बाहेर गेले आणि संघर्ष समितीचे कार्यकर्ते दालनातच थांबले. अधीक्षक येण्यास उशीर झाला आणि त्याच वेळी नमाजाची वेळ झाली, त्यामुळे तिथे नमाज पठण केलं, असं संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. कॉर्पोरेशन में 3 बजे से हमको बुलाया गया था, उन्होंने खुद बुलाए थे. 3 बजे हम वहाँ गए लाइट के लिए, हमको बिठा के रखे, बोले हम आते मीटिंग में से, और वो आए नहीं. हम लोग उनके इंतज़ार में बैठे थे. हत्ता के असर की नमाज का टाइम हो गया. वहाँ पर नमाज के टाइम का हम लोग, अगर ऐसा नमाज का टाइम था कि अगर हम लोग चले जाते तो वो ऑफिस बंद करके चला जाता था ऑफिसर, तो फिर हमको वो दिन, कल के भी दिन लाइट नहीं मिलता था. तो वो बात को मद्देनज़र रखते हुए हमने असर की नमाज भी वो जो लाइट डिपार्टमेंट है उसकी ऑफिस में ही अदा की है. आता या प्रकरणाची तक्रार किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नमाज पठण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सोमय्यांनी केली. मालेगाव महापालिकेच्या कार्यालयात कर्मचारी आणि नागरिक जाहीररित्या नमाज पढायला लागले. महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांचे आज बोललो आहे. मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून मागणी केली आहे, या सगळ्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करा आणि ज्यांनी अशा प्रकाराने सरकारी इमारतीत नमाज पढायची सुरुवात केली आहे त्यांच्यावर गुन्हा FIR दाखल करा. या संदर्भात सरांनी सुद्धा त्याबाबत सहाय्य घेतलेली आहे, त्याची माहिती घेतलेली आहे आणि त्यात निर्देश दिलेले आहेत. आणि सदर बाबीची कोणत्या कारणामुळे झालेला आहे या सगळ्या बाबींची चौकशी किंवा त्याबाबतची हे करून उचित कारवाई करण्याचे निर्देश सरांनी दिलेले आहेत. आणि सर उद्या आल्यानंतर त्याबाबतची कार्यवाही देखील केली जाईल. इकडे मंत्री नितेश राणे देखील आक्रमक झाले. आम्ही महापालिकांमध्ये भगवद्गीतेचं वाचन सुरू करायचं का, असं नितेश राणे म्हणाले. नमाज पठण परवानगी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानामध्ये कुठे परवानगी आहे ह्याचे जरा कागद दाखवा होते मला. तुम्ही तिथे विकास करण्यासाठी निवडून गेलेला आहेत की धर्म वाढवण्यासाठी निवडून गेलेला आहात? तुम्हाला नमाज पढण्यासाठी तुमच्या मस्जिदी आता बंद पडल्या आहेत का? तिथे टाळ्या लावल्या आहेत का? की तुम्हाला महापालिकेमध्ये मग आम्ही उद्या आमचा हिंदू राष्ट्रामध्ये मग आम्ही प्रत्येक महापालिकेमध्ये भगवद्गीता वाचायला सुरू करतो ना. पूरी न्यूज मैंने देखी नहीं है, लेकिन यही है देश में असली विषय कौन से है और ये सारे विषय कौन से बनाए जा रहे हैं, यानी हम देश को कहाँ लेके जाना चाहते हैं और भाजपा कहाँ खींचना चाहता है, ये इसमें जो एक अंतर है उसके बारे में हम नहीं तो आपने सोचना चाहिए. तो आप देख सकते हो कि हर कर्मचारी अपने टेबल के ऊपर अपने भगवान की अपने आस्था के हिसाब से फोटो लगा के रखता है. जब भी कोई श्रावण आता है या रमजान आता है तो लोग अपने अपने हिसाब से कहीं जगह देख के अपनी अपनी इबादत कर लेते हैं. अब कोई भी इस तरीके से मुद्दे उठाना, कम से कम सरकार में आने के बाद में भारतीय जनता पार्टी ने मुद्दों की बातें करनी चाहिए, कामकाज की बातें करना चाहिए. नमाज पठण झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेनं विरोध केलाय. घोषणाबाजी करत आयुक्तांच्या कार्यालयातच हनुमान चालिसा त्यांनी म्हटली. जर काही लोक इथे येऊन नमाज पठण करत असतील आणि उन्माद करत असतील तर अशा सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो. आयुक्त यांच्या दालनामध्ये हनुमान चालिसा पठण करून कालच्या घटनेचा निषेध केला. जर का 2 दिवसात त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाले आणि त्यांना जर का कारवाई सामोरे नाही गेले तर
2 दिवसात पूर्ण मालेगाव महानगरपालिकेला गोमूत्राने शिंपडून शुद्धीकरण करण्याचं काम सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात येईल. 2 दिवसात नमाज पठण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल न झाल्यास महापालिकेचं गोमूत्रानं शुद्धीकरण करण्याचा इशारा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिलाय. मालेगाव महापालिकेत याआधी टिपू सुलतानच्या फोटोवरनं वाद झाला होता आणि आता नमाज पठण झालं. त्यामुळे मालेगावात राजकीय वातावरण देखील तणावाचं आहे. मनोहर शेवाळे, TV9 मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.